शौचालय बांधण्यासाठी निधी आणू शकत नाहीत, ते काय विकास करणार? इकडे रुबाब करायचे, पण 12 नंतर देवाभाऊंच्या दारात भेटीसाठी विनवण्या करतात. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांवर घणाघाती टीका केलेली आहे. शौचालय बांधण्यासाठी निधी आणू शकत नाहीत, ते काय सांगलीचा विकास करणार? 15 दिवसांपासून गल्लीबोळात फिरत आहे. तिकडे रुबाब करतात, तिकडे देवाभाऊंच्या दारात रात्री 12 नंतर भेटण्यासाठी विनवण्या करतात. अशी अप्रत्यक्ष टीका पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेली आहे. सांगलीच्या कुपवाडमध्ये भाजपा उमेदवारांचा प्रचारानिमित्त आयोजित सभेतून पडळकर यांनी ही टीका केली आहे. आता संध्याकाळी जेवतोय, हे सोपं काम नाही, हे फार मोठं काम आहे. आणि त्यामुळं सांगलीमध्ये हे जे फिरतायत का नाही, मी आता लय नावं घेत नाही आणि पेटल रान, हे दारात बसतेत रे येऊन, देवाभाऊंच्या दारात हे जे रुबाब चोदवतेत का नाही, इथं आम्ही असं आहे आम्ही तसं आहे. मी आता त्यात खोलात जात नाही. 12 नंतर रात्री 1 नंतर देवाभाऊ मला भेटायचं आहे, आणि इकडे रुबाब मी असं करेन मी तर. तुमच्या हातात काय आहे? संडास बांधण्यासाठी तुमच्याकडे निधी देऊ शकता का तुम्ही? सांगलीला लोकांना भूल तापा मारताय काय तुमच्याकडं? गल्ली बोळात फिरताय, 15 दिवस झालं मी बघतोय. गल्ली बोळात इकडं तिकडं अमुक तमुक, ह्याची मतं द्या त्याची मतं द्या. अरे लोकांनी तुम्हाला ओळखलंय, तुमच्याकडे काय विजन आहे? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता या महानगरपालिकेवरती आणली पाहिजे. आणि जो गावाकडचा माणूस आहे तो सांगलीमध्ये राहतोय, त्याची जबाबदारी डबल आहे. सांगलीमध्ये तर विकासाचं काम केला, गावाकडे रस्ते कुणी दिलेत? 10 वर्षापूर्वी रस्ता होता गावाला जायला प्रत्येकाच्या गावाचा? मी एकाचं नाही बोलत, मी एकदम अधिकारवाणी ठाम का बोलतोय? मला माहित आहे देवाभाऊनी काय काम केलंय गावागावामध्ये. मी नुसत्या सांगली जिल्ह्याचं सांगत नाही. मंगळवेढ्याचा माणूस असेल, तर सांगोल्याचा असेल, पंढरपूर मधला असेल, मानखटावचा असेल, कुठलाही माणूस असेल, तुमच्या गावात जाताना आधी रस्ता होता, आता त्याच्यावरती डांबर पडलं. शेतीला पाणी होतं, जनावराला चारा होता. काय आंदोलन करायचो आम्ही 10 वर्षापूर्वी? छावणी द्या, चारा डेपो द्या, पाण्याचा टँकर द्या, आंदोलन मोर्चे. मी तर एवढे मोर्चे काढलेत, चाबूक मोर्चा, गाढवाचा मोर्चा, मेंढराचा मोर्चा, शेळ्याचा मोर्चा, बैलगाडीचा मोर्चा, कुठला मोर्चा काढला नाही, चाबूक मोर्चा. काय मागणी होती? पाणी द्या. अरे एकमेव माणूस आहे देवेंद्र फडणवीस साहेब, या माणसामुळे आज आपण 4 घास सुखाचे खातोय गावाकडची लोक. एक पीक निघायचं मुश्किल होतं, 3 पिकं काढतोय आपण, 3 पिकं काढतोय. हे जलसंपदा मंत्री होते, काय दिलं रे? नुसते बॅनर, जतला हे देतो, जतला जतली लोक जोड्यानं मारतात. आता 2 वर्षानंतर जतला दुष्काळी भूमी म्हणायची कुणाची हिंमत होणार नाही. असं काम आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वात करतोय. आटपाडीचा सगळा दुष्काळ संपवलाय, कवठेमंगळचा सगळा दुष्काळ संपवलाय. 4-5 जी गावं शिल्लक आहेत त्या गावांच्यासाठी सुद्धा स्कीम सुरू आहे. हे सोपं काम नव्हतं. 50 कोटी 100 कोटी हे रुपये निधी द्यायचे, 2-2 हजार कोटी, 7-7 हजार. टेंबूला तर 7,000 कोटी दिले एका वेळेस. हे बेवनूर जवळची जे गाव आहेत ना, वाळेकेंडी, नवाळवाडी, कसलिंगवाडी, त्यांना आपण पुढच्या 6-7 महिन्यामध्ये पाणी देतोय 24 तास. जत तालुक्यातली राहिलेली 65 गावं या डिसेंबरला संघच्या तलावापर्यंत पाणी आम्ही सोडतोय. म्हणजे ते पाणी सोनलगी पर्यंत जाईल, कर्नाटक बॉर्डर पर्यंत. अशी व्यवस्था आम्ही डिसेंबर पर्यंत करतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.